आत्ता मी गाभाऱ्यात आहे आणि अजूनही गर्दी बघा किती आहे ते. आणि ज्यांना आपले जे कुबल फॅमिली आहे, ज्यांना दर्शन शक्य झालं नाही त्यांनी आता घेतलं तरी चालेल. तर मित्रांनो, आपल्याकडे ना प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवत असते आणि त्याचा वार्षिक उत्सव हा संपूर्ण कुटुंब साजरा करतात. आमची कुलदैवता वेंगुर्ले तालुक्यातील भराडी देवी ही आहे आणि समस्त कुबल कुटुंबीय या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा वेंगुर्ले येथे आहे. मित्रांनो, प्रत्येक कुटुंबाची कुलदैवत असते आणि या कुलदैवताचा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने आनंदात साजरा केला जातो. प्रत्येक कुटुंबातील सदस्य या उत्सवाला सहभागी होतात. ज्यांना शक्य होत नाही ते नंतर येऊन जातात, परंतु शक्यतो या दिवशी बरेचसे फॅमिली मेंबर असतात ते या उत्सवाला येत असतात. आज आहे वैशाख शुद्ध द्वादशी, म्हणजेच 28 तारीख आहे एप्रिल महिन्यातील. आणि या दिवशी वैशाख शुद्ध द्वादशी दिवशी या तिथीला आमच्या देवीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने समस्त कुबल कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक या उत्सवाला वेंगुर्ला येथे भराडी देवीच्या मंदिरात हजर राहतात. या उत्सवाच्या निमित्ताने बरेचसे कार्यक्रम दिवसभरात आयोजित केले असतात. त्याचप्रमाणे रात्री करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा असतात. तर या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी आई भराडीच्या दर्शनासाठी येत असतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आमच्या म्हणजे कुबल कुटुंबियांच्या कुलदैवतेचा म्हणजेच भराडी मातेचा उत्सव पाहणार आहोत. आत्ता आम्ही इलो मालवणवरून आणि ह्या लोकेशन आहे ना जबरदस्त, म्हणजे हय थांबण्याचा मनच करता. एवढी सुंदर लोकेशन जी वेंगुर्ला जो वेंगुर्लाचा धक्को आहे ना तो तिकडे असा आणि आता नवीन झालेला ब्रिज तर आपण तिकडे असा आणि इकडनं जो व्ह्यू आहे ना समुद्राचा, वाव. तर वाजलो 1:45 आणि आम्ही आता ह्या लोकेशनला असो. आता इथून जाऊया थेट मंदिरात. कोण कोण भेटतात ते सुद्धा बघूया, चला. इकडनं आता आम्ही इलं होते आणि इकडे इल्याच्यानंतर उजव्या साईडे दुसरो फाटो आहे ना तो आपलं भराडी देवस्थान याच्याकडे जात आहे. चला, तर हे आपले आहे कमानी फ्रंट गेटची आपल्या मंदिराची आणि आतमध्ये आहे मंदिर. गेटच्या ना आतमध्ये येईल आणि मेन गेटला जी फळं लावलेली आहेत ना ती दाखवते. आतल्या बाजून दाखवते, बाहेरच्या बाजून काळो घेता. नारळाचा तोरण हा फणस हा, परत नारळाचा तोरण, आंब्याचा एक प्रकार हा हे बघा. त्याच्यानंतर तोतापुरी आंबो, त्याच्यानंतर दुसरं एक आंबो बसतो तरी हा मोठं हा बघा केवढं. त्याच्यानंतर चिकू असतं, त्याच्यानंतर परत आंबो असा, आंब्याचेच प्रकार जास्त असतात. आणि हा आपल्या मंदिराचा बाहेरचं लुक असा, कळस केवढं मोठं होतो बघा. चला आता जाऊया आतमध्ये, मस्तपैकी पहिलं दर्शन घेऊया आणि मग महाप्रसाद. ओटी घेता. किती आम्ही आता येईल कोण कोण आहेत ते बघा. हे सगळे आचऱ्यावाली हा आमच्या मोठ्या घरातली. अवी असा, पंकज असा, इकडे सगळे आचऱ्यावाली बसली भेटत. आणि युट्यूबवाला हे नाव काय तुझं? ते मुद्रा. नाव काय? हे नाव काय? नाव सांग. मुद्रा बोल. काय नाव बोल? अरे टीव्हीवर येणार. अरे ते युट्यूबवाले ते. चला, मंदिराच्या मेन गेटमधनं आत आलं आहे. छानपैकी लिहिलं आहे बघा आणि गर्दी बघा. अर्धे जण जेवत आहेत आणि बाकीचे सगळे दर्शनाला आहेत. सारखी पावभाजी आहे.
1:30 वाजता आम्ही लाईनीमध्ये उभे राहिलो, 2 वाजत आले आणि अजून पब्लिक किती आहे बघा. टाक त्याच्यात टाक पेटी एक. इकडे आत्ता मी गाभाऱ्यात आहे आणि अजूनही गर्दी बघा किती आहे ते. आणि ज्यांना आपले जे कुबल फॅमिली आहे, ज्यांना दर्शन शक्य झालं नाही त्यांनी आता घेतलं तरी चालेल. या उत्सवाच्या निमित्ताने थाटण्यात आलेली ही सत्यनारायणाची पूजा. आता 2:15 वाजलेत आणि आलो दर्शन घेऊन आता जेवायला बसतो. सगळे जे आपले ग्रामस्थ येतात, कुबल कुटुंबातले जे सगळे मेंबर येतात, ते त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था इकडे केलेली असते. महाप्रसाद आहे तो तिकडे बनवला जातो आणि महाप्रसाद वाढण्याचं काम इकडे सभामंडपात केलं जातं. तर बरेचसे जण जेवून गेले आहेत महाप्रसाद घेऊन. आता आम्ही महाप्रसादाला बसणार आहोत. हे आमच्या कुबल्यांच्या घरातले फॅमिली मेंबर येले जे आमचे व्हिडिओ आवर्जून बघतात. नाव कसं तुझं? नाव कसं? रिदांश. चला थँक्यू. मी आता ना जेवण बाहेर येलं आणि ना एक पोरगो दिसलो आमचे व्हिडिओ बघता. मी शूट करत होतो ना, तो बघत होतो. माका येऊन विचारलं आणि चॅनल खायचा म्हणून. तर मी स्वर्गीय कोकण सांगल्यावर मग बघलंय म्हणून. नाव कसं तुझा? प्रारंभ. पुढे प्रारंभ अमित मांजरेकर. कितवीत? 7वीत. बघता व्हिडिओ आणि राहतं ग उभ्या दांड्यावरचे माडवाडीच्या चमणकरवाडीच्या उभ्या दांड्यावर. थँक्यू. चला छानपैकी दर्शन झालं, महाप्रसाद झालो. आमच्या गावातले जे इलेले ना सगळे कुबल आमचे भाऊ किती सगळे जाऊ गेले. आता काय करतो आपण, मंदिरातलं दर्शन घेऊन झालं ना की जातो मानसीश्वराक. म्हणजे या दर्शन घेतल्यानंतर मानसीश्वराक जाऊन दर्शन घ्यायचं लागतं तर त्या दर्शन पूर्ण होतं असं म्हणतात. सो आता पण चाललो मानसीश्वराक. चला आता आम्ही इकडे येताना इकडचं मान काय माहिती आहे, केळींचं मान असा या देवस्थानाचं. सो आम्ही केळी, नारळ आणि अगरबत्ती घेतलं. शौर्य असा दमलेला असा होय ना. तर आपण ह्या देवस्थानाचं एक जत्रेचं व्हिडिओ बनवलो. ह्या देवस्थानात इकडे जाताना गाड्यांचं हॉर्न चालत नाही. अगदी शांतताप्रिय देवस्थान असा आणि बत्तीची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेला ह्या मानसीश्वराचा देवस्थान. आमची तिकडे भराडीची दर्शन झाल्याच्यानंतर इकडे दर्शन घेऊची एक परंपरा. म्हणजे असं त्या दर्शन घेतल्यानंतर ह्या दर्शन घेतल्यानंतर ह्या पूर्ण होता असं म्हणतात. त्याच्यामुळे प्रत्येकजण तिकडे जो इलेलो माणूस आहे ना आपल्या फॅमिली मेंबर या उत्सवासाठी तो हई. आता आपण इलो मानसीश्वरला.
छान शांत वातावरण. आता नुकतीच फेब्रुवारी महिन्यात जत्रा झाल्यामुळे सगळे जे निशाणकाठी असत ते सगळे नवीन असतात आणि छानपैकी भगवामय झालेलं सगळं. लाव मग ही नंतर सांगतो काय करायचं. हे कशाबद्दल आपल्या उत्सवा गेलेला हो नाव त्याचा पराग नामदेव कुबल आचरा. हे देव आचरण पराग म्हणजे लेकर बरा विचार गेले बरा विचारलं नंतर मला माणशी आचरण करत आहे आणि असं करून माणशी देते एक वार्षिक उत्सवाला भेटून एक बहुमान आम्ही मान्य केली घरी घरमध्ये मुलाबामध्ये राहता वर्षामध्ये पर्याय करते कामं परत बोल. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या कुलदैवतेचा अर्थात भराडी मातेचा त्याचप्रमाणे मानसीश्वराचं दर्शन सोहळा पाहिलात. या उत्सवाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. पण झालं काय, आम्ही थोडं उशिरीला गेल्यामुळे आमच्या गावातले जे सगळे कुबल फॅमिली होते ते जाऊ जेवले वगैरे आणि लवकर निघाले, त्याच्यामुळे कोणा भेटा गेला नाही. आता खूप जण येतात, मुंबईतून चाकरमानी येतात, त्याच्यानंतर इकडचे ह्या वेंगुर्ल्यातले कुबल आमच्या म्हणजे पूर्ण कुबल फॅमिली या एका दिवशी उत्सवात येतात. ज्यांका जमत नाही ते नंतर पण येतात, पण बरेचसे जण ह्या उत्सवाच्या निमित्तानं ह्या दिवशी येतात आणि खूप छानपैकी दर्शन झाला, महाप्रसाद झालो. इकडे मानसीश्वराचं दर्शन झालं. मानसीश्वराचा आपला व्हिडिओ असा बतीयेच्या जत्रेचं तो तुम्ही आवर्जून बघा आणि खूप छान देवस्थान आहे. याचा इतिहास पण जबरदस्त असा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही देवस्थानांचं दर्शन घेतलं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसते आणि आपण मात्र थांबायचं नसतं.